आणि सायलेक्स बी जो सामना विजय झाली होती त्या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार जात आहे सचिन यांना. मी संदीप लकडे यांना विनंती करेल की सामनावीराचा पुरस्कार सचिन यांना बहाल करायचा आहे. याही वयामध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावला जाऊ शकतो याचं उत्तमोत्तम उदाहरण आपण इथं पाहू शकता सचिन यांच्या रूपाने. आणि मॅगी इलेव्हनचे दोन्ही फलंदाज कर्णधार मॅगी आणि पांड्या हे दोनही फलंदाज पूर्ण संबंध देशभर आपल्या नावाचा डंका वाजवणारे हे दोन्ही फलंदाज. सायलेक्स बी तुलनेले दुबळा असा संघ मॅगी या धडाकेबाज फलंदाज समोर आपला कस पणाला लावावा लागणार आहे. स्ट्राइक करतील मॅगी. अर्थातच अनंत वाघ संबंध देशभर आणि देशाच्या बाहेर देखील आपल्या फलंदाजीचा डंका वाजून आलेले फलंदाज अनंत वाघ सामना करतील पांडे यांचा. ब्रह्मदेव पांडे यांना काहीतरी ब्रह्मास्त्राचा वापर करावा लागेल मॅगी यांच्या विरुद्ध आणि पांड्या यांच्या विरुद्ध. ब्रह्मदेव पांडे सामना करतील अनंत वाघ उर्फ मॅगी. आणि खणखणीत असा टोलेला चेंडू 6 धावांच्या करता अतिशय उत्कृष्ट असा फटका आणि आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करताना इथे अनंत वाघ पांड्या यांच्यावरती अक्षरशः आक्रमक असा हल्ला या पहिल्याच चेंडूवरती. आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका सलग दुसरा षटकार अक्षरशः पांड्यांना खेळवताना इथे अनंत वाघ अतिशय सुरेख फटका रिवर्स फटका सलग दुसरा रिवर्स फटका. आणि पुन्हा एकदा उंच हवेत भरकवलेला हा चेंडू बघूया झेलबाद होऊ शकतो परंतु सलग तिसरा षटकार अनंत वाघ यांच्या फलंदाजीतून रिव्हर्सचे 3ही षटकार खणखणीत टोले जंग असा हा षटकार आपण इथे पाहायला मिळाला आपल्याला. अतिशय सुरेख फलंदाजीचा नजराना पांड्या यांच्या गोलंदाजीची अक्षरशः धुलाई करताना 6 चेंडूवरती 6 षटकार मारतात की काय. आणि मॅगी यांचा अंदाज चुकलेला आहे आणि पहिला निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली आहे 18. धावसंख्या झाली आहे 18. पुन्हा एकदा अनंत वाघ यांचा अंदाज चुकीचा ठरवताना पांडे. आणि हा धावबाद होण्याची शक्यता आणि उत्कृष्ट धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 19. पांडे यांच्या मनामध्ये अक्षरशः धडकी भरली होती. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार खेचत मॅगी यांनी पांडे यांच्यावरती धडकी भरवली होती परंतु पुढील
2 चेंडू निर्धाव टाकत केवळ 19च धावा या षटकामध्ये मिळालेल्या आहेत. सुंदर असा चेंडू धावबाद होण्याची शक्यता, परंतु सेफ लँडिंग. साहिल सावंत यांचा निर्धाव चेंडू मॅगी यांना. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी गोलंदाजी, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी मॅगी यांच्या समोर. अशा प्रकारची गोलंदाजी करण्याचं खरं तर धाडसच लागेल, परंतु अतिशय नवखा आणि नवतरुण गोलंदाज कुठलाही दबाव न घेता अतिशय सुरेख गोलंदाजी करताना. सायलीचे करता धरता महेश सावंत यांचे सुपुत्र साहिल सावंत. क्रिकेटची दुसरी पिढी आणि हा खणखणीत टोलवलेला सरळ रेषेत मारलेला चेंडू 4 धावांकरता पांड्या यांच्या फलंदाजीतून. या 4 धावा सीमारेषे पार. धावसंख्या झालेली आहे 24. अतिशय सुरेख खेळ मॅगी लिओन संघाचा. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि पांडे यांचा अतिशय महत्वाचा बळी साहिल यांनी मिळवलेला आहे. योग्य ठिकाणी योग्य टप्पा आणि योग्य ठिकाणी योग्य खेळाडू उभा करून साहिल यांनी अतिशय महत्वाचा बळी इथं मिळवलेला आहे. आणि कुठल्याही संघाला हलक्यात खेळण्याची चूक कधीच करू नये. कोणताही संघ कुठल्याही क्षणी सामन्याचं चित्र पालटवू शकतो, हे आपण इथं पाहू शकतात. आणि मागील सामन्यातील धुवाधार फलंदाज पांड्या पॅव्हलियन मध्ये परत जाताना केवळ 4 धावा त्यांच्या नावावरती जमा. मागील सामन्यात तब्बल 36 धावा कुठल्या होत्या पांड्या यांनी. आणि आता सामन्याची सूत्र दिनेश पुढील फलंदाज, डाव्या हाताचे फलंदाज युवराज सिंग सारखी शैली असलेले फलंदाज. साहिल इथं क्षेत्रक्षण सजवताना दिनू यांच्यासाठी कदाचित साहिल यांना दिनू यांचे कच्चे दुवे ठाऊक असतील. आणि पुन्हा एकदा दिनू यांच्या फलंदाजीतून या 2 खणखणीत धावा आणि धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 26. आणि आता दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली आहे 26. एक गडी बाद. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, खूप अशी सुंदर गोलंदाजी. या कसलेल्या दमदार फलंदाजासमोर अशा प्रकारची गोलंदाजी करण्याचं धाडसच साहिल यांनी केलेलं आहे. आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. धावसंख्या झाली आहे 27. केवळ 9 धावा. केवळ 8 धावा देत एक महत्वाचा बळी मिळवला साहिल यांनी. अतिशय उत्कृष्ट अशा गोलंदाजीचा नजराना. यामध्ये जर का अशी गोलंदाजी करतात तर जसजसा अनुभव वाढत जाईल तसतसं टेनिस क्रिकेट विश्वात साहिल नक्कीच एक आपल्या नावाची छाप सोडेल. आणि आपल्या अंबरनाथ तालुक्याचं नाव हा संबंध जगभर करेल. आणि दिनू आणि मॅगी यांच्या पावलावर पाऊल ठेवत
साहिल हे देखील उत्कृष्ट खेळाडू म्हणून नावारूपाला येतील यात तिळमात्र शंका नाही. आणि एसटी मागून कर्णधार पांडे क्षेत्ररक्षण सजवताना काही विशेष क्षेत्ररक्षण करता येईल का दिनू यांच्या विरुद्ध याची व्यूहरचना आखताना कर्णधार पांडे. उत्कृष्ट गोलंदाजी कुलदीप आणि ही एक धाव मिळेल. धावसंख्या झाली आहे 28. कुलदीप यांचा अतिशय उत्कृष्ट चेंडू अतिशय म्हणजे अतिशय उत्कृष्ट चेंडू दिनू यांच्या विरुद्ध. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू अतिशय सुरेख चेंडू. ह्या कसलेल्या दमदार आणि निपुण फलंदाजासमोर अशा प्रकारची गोलंदाजी करणं म्हणजे केवळ कौतुकास्पदच अशी गोलंदाजी आहे. सलग 2 चेंडू आणि पुन्हा एकदा सलग तिसरा चेंडू निर्धाव. सलग तिसरा चेंडू निर्धाव. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी कुलदीप यांची. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. धावसंख्या झाली आहे 28. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी सलग चौथा चेंडू निर्धाव. आणि जर का दिनू यांच्या विरुद्ध हे षटक निर्धाव गेलं तर कुलदीप यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. कारण दिनू हे 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकण्याची क्षमता असणारा खेळाडू. आणि कुलदीप काहीसा आत्मविश्वास आता इथे गमावलेला दिनू यांचा. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू निर्धाव चेंडू आणि गचाळ क्षेत्ररक्षण. आणि हा धावबाद होण्याची शक्यता. मॅगी धावबाद होतात परंतु सेफ. जिथे एक धाव व्हायला हवी तिथे गचाळ क्षेत्ररक्षणाच्या कारणास्तव 2 धावा या मॅगी लेवन संघाला बहाल. षटकाचा शेवटचा चेंडू आणि केवळ 2च धावा. आणि अतिशय उत्कृष्ट चेंडू अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केवळ 3 धावा. आणि पुढील गोलंदाज पुन्हा एकदा साहिल यांच्यावरती विश्वास टाकलेला आहे कर्णधार पांडे यांनी. आणि सामना करतील साहिल यांचा दिनू. पाहूयात आता दिनू यांना अजून काही सूर गवसलेला नाही आहे. साहिल आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू अतिशय सुंदर उत्कृष्ट असा चेंडू. आणि काहीसा सूर दिसलेला नाहीये सूर गवसलेला नाही आहे दिनू यांना. आणि धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या केवळ आणि केवळ 32. अतिशय बलाढ्य असा हा संघ मॅगी 11 परंतु साहिल कुठल्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावरती न घेता सहज आपली नैसर्गिक गोलंदाजी ते करताना आपल्या स्वतःवरती विश्वास असलेला हा गोलंदाज आत्मविश्वास ठासून भरलेला हा गोलंदाज. आणि काही वेगळा करण्याच्या
प्रयत्नात हा नाहक अवांतर धाव, वाईटचा चेंडू आणि कधी कधी लयीत असताना असे काही वेगळे प्रयत्न करण्याचा हा प्रकार जर का पुढे स्वतःसाठी आत्मघातकी ठरू शकतो. मॅगी आता आक्रमक भूमिकेमध्ये, धावसंख्या 33 आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. जर का मॅगी यांचा बळी साहिल सावंत याने मिळवला तर त्याच्यासाठी हा बळी अतिशय पर्वणीचा ठरेल. टेनिस क्रिकेटचा गोल्डन बॉयज म्हणावा लागेल मॅगीला. आणि जर का साहिल त्याचा बळी मिळवतो तर त्याच्यासाठी ही पर्वणी ठरेल. 33 रन झाले ना. आणि ठणठणीत टोलावलेला हा चेंडू केवळ एकाच धावेकरता अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना इथे साहिल. किती रन झाले? धावसंख्या फक्त 34. अशा बलाढ्य संघाविरुद्ध अशा प्रकारची सुरेख गोलंदाजीचा नजराणा इथे सादर करताना साहिल. आणि हीच घोडचूक करायची नाही दिनू यांच्या विरुद्ध. आणि हा 6 धावाचा खर्च आपल्याला इथं भोगावा लागेल. आणि आतापर्यंत लईत चाललेली गोलंदाजी काहीतरी वेगळा करण्याच्या प्रकारात आपला सूर गमावून बसले साहिल. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका, केवळ आणि केवळ 2 धावांकरता. धावसंख्या झाली आहे 42. आणि षटकाचा अजूनही एक चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली आहे 42. आणि पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. आणि पांडे यष्टीच्या मागे अतिशय गचाळ अशी कामगिरी करताना पांडे कर्णधार. अतिशय सुरेख गोलंदाजी साहिल याची मॅगी आणि दिनूच्या विरुद्ध. धावसंख्या झाली 43. आणि सामन्याचे शेवटचे षटक ते घेऊन येत आहे पुढील गोलंदाज शुभम उर्फ बुमरा. गोलंदाजीची सूत्र आता शुभम उर्फ बुमराच्या हातामध्ये. सामना करतील दिनू सामना करतायत की शुभम दिनू यांचा सामना करतायत हे पाहायला मिळेल आपल्याला थोड्याच वेळात. कारण दिनू अजूनही दबावामध्येच आहेत. अजून खास अशी कामगिरी करता आलेली नाही दिनू यांना. बुमरा आणि पुन्हा एकदा गचाळ असं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. 2 धावा पंचाकडून 2 धावा. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 45. आणि आपण पाहू शकता दिनू यांना अक्षरशः जखडून ठेवलेलं आहे सायलेक्स बी च्या सर्व गोलंदाजांनी. त्यांना मोकळ्या हाताने अजूनही खेळण्याची संधी मिळालेली नाही. मॅगी यांनी देखील आतापर्यंत केवळ 3च षटकार या सामन्यामध्ये ठोकलेले आहेत. ते 3 षटकार सोडता अजून विशेष अशी कामगिरी काही त्यांना करता आलेली नाही. आणि उंच असा टोललेला चेंडू, गगनभेदी चेंडू आणि 6 धावा. आणि याच क्षणाची वाट पाहत होते दिनू. अतिशय सुंदर असा फटका.
आणि आता काहीशी दबावत असतील बुमरा. दिनू यांच्या फटकाने गुमराह झालेले आहेत बुमराह. गुमराह झाले. पुढील चेंडू सामना करतील दिनू. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू हवेत भिरकावण्याचा असफल असा प्रयत्न दिनू यांचा. धावसंख्या झालेली आहे 51. धावसंख्या 51. आणि पुन्हा एकदा हवेत भिरकावलेला चेंडू हा झेलबाद. आणि हा बुमराह यांनी अतिशय महत्वाचा बळी इथे मिळवलेला आहे. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. पुढील फलंदाज संकेत. धावसंख्या झाली आहे 51. पुढील फलंदाज संकेत. अजूनही 2 चेंडू अजून शिल्लक. आणि हा सलग दुसऱ्या चेंडूवरती 2 बळी. आणि संकेत बदक बनून पॅव्हलियन मध्ये परत. आणि हॅट्रिक चेंडू. धावसंख्या या बलाढ्य संघाची अजूनही 51. 3 गडी बाद. षटकाचा शेवटचा चेंडू. सामना करतील फलंदाज रोहित आचार्य. रोहित आचार्य. बुमराह. आणि हा अतिशय हॅट्रिक. हॅट्रिक. आणि या बलाढ्य संघाविरुद्ध अतिशय सुरेख असे हॅट्रिक. बुमराहच्या शैलीमध्ये टाकलेला हा चेंडू अति सुरेख असा चेंडू. अतिशय सुरेख. कौतुक करावं तेवढं कमी. बुमराह. शुभम मनसुलकर यांची अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी या बलाढ्य संघाविरुद्ध हॅट्रिक घेतलेली आहे बुमराह यांनी. आणि केवळ 51 धावांवरती त्यांचा रथ अडवून धरलेला आहे. आणि आता सायलेक्स बी संघाला जिंकण्याकरता 5 षटकांमध्ये 52 धावांची आवश्यकता.
बॉलच चॉईस करतील. पंकज पडतं कालच्या बॉलने मारला तुझी बॅट दे ग्रिप टाकावं लागेल बघ त्याला मेडिकल मध्ये टाकून मेडिकल मधून ग्रिप आणू एक पण बॅट नाही त्याला दे 10-12 बॅट एवढा कमवतो एक बॅट घेऊ शकत नाही मला बोलतो म्हणजे संस्कार मध्ये आपण जाऊ 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 अरे म्हणजे तू रिटायर होशील मग ती बॅट येणार नाही संस्कार आता फुकट मध्ये खेळतो लाल्याच्या जागे नाही माझंच नाव होतं मी बघ तू लिस्ट पाठवलीस बघ कोणी घेतलं त्याला ऑटी मध्ये बघ मी बघितलं नाही मी ग्रुप मध्ये टाकला तो कुठल्या टीम मध्ये टीम मध्ये झोपल्या तर टाईट करून दे हातात बॅट त्याने मामा रे त्याविषयी असं वागला ना का रात्री ग्रिप लावतो का बॉल चॉईस करा. ग्रिप नाही बरोबर ग्रिप लावतो ना ए बॉल चॉईस करा रे एक अंपायर कडे एक लेग अंपायर ए काका आणि मामा गेले त्यांच्या बॅटिंगला
हॅलो, येतोय का आवाज? आवाज येतोय ना? आवाज येतोय का विचार? रोहित आचार्य सामना करतील. सुंदर, अतिशय तेज गोलंदाजी, अतिशय तेज, अतिशय अतिशय तेज 180 किलोमीटर प्रति तासाने टाकलेला हा चेंडू आदित्य करुंजले काही उमगणार नाही वाटतं रोहित यांचे अशा या वेगवान चेंडूचे. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि अतिशय तेज गोलंदाजी, अतिशय तेज गोलंदाजी इथे रोहित आचार्य याच्याद्वारे आदित्य यांना रोहित आचार्य आणि पुन्हा एकदा सुंदर, अक्षरशः वेगवान गोलंदाजी, परंतु पंचांद्वारे नो घोषित. वेग काढण्याच्या आवेगामध्ये एक स्टेप पुढे जात नोचा रन सायलेक्स बी संघाला बहाल रोहित आचार्य यांच्याद्वारे. आणि धावसंख्या झाली आहे 3 झाले ना? 2च. पुन्हा एकदा आणि केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. जिंकण्याकरता एकूण 52 धावांची आवश्यकता असणार आहे सायलेक्स बी संघाला. षटकाचा शेवटचा चेंडू, 5 चेंडूमध्ये केवळ 3च धावा आणि 1 गडी बाद सायलेक्स बी संघ. आणि अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण, अतिशय योग्य अशी व्यूहरचना कर्णधार मॅगी यांची या दोन्ही फलंदाजाविरुद्ध आदित्य आणि मंगेश. पुढील गोलंदाज संकेत मोरे, धावसंख्या 3. आता जिंकण्याकरता 49 धावांची आवश्यकता 24 चेंडूमध्ये. अतिशय सुरेख चेंडू, धावबाद होण्याची शक्यता आणि है धावबाद. आणि हा धावबाद. आदित्य पॅव्हलियन मध्ये परतताना इम्पॅक्ट प्लेयर मैदानामध्ये दाखल. इम्पॅक्ट प्लेयर सनी संग्राम राकेश यांच्या जागेवरती इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संग्राम उर्फ सनी मैदानामध्ये आपल्या संघाची सूत्रे घेऊन दाखल. पाहूयात काही विशेष अशी कामगिरी बजावतात काय सनी. इम्पॅक्ट प्लेयर संग्राम उर्फ सनी. आणि सुंदर असा वेगवान असा चेंडू. या चेंडूच्या वेगामुळे फलंदाजांना विशिष्ट असे फटके खेळायला उमगत नाही आहे. जिंकण्याकरता आता तब्बल 48 धावांची आवश्यकता. 22 चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता.
आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू, धाव बांधण्याची शक्यता आणि केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली आहे 5. जिंकण्याकरता 47 धावांची आवश्यकता आणि 2 गडी बाद. धावसंख्या 5. आता जिंकण्याकरता तब्बल 47 धावांची आवश्यकता. नॉट आउट आहे. सेंचुरी होईल त्याची. धुतला रे त्याने तुम्हाला. तिथे नाही. कुठं गेले ते 4-4.5 शाने? 4.5 शाने मॅच बघतात ते विचार. दादा विचारतो म्हणायचं. मी टाईप कर. 4.5 शाने मॅच बघतात का? दादा विचारते. उदय भाऊ विचारतात तुझ्या. बोल उदय भाऊ विचारत आहेत. आणि पुन्हा एकदा अतिशय वेगवान गोलंदाजी करत आहेत मॅगी लोनचे गोलंदाज. 38 सर्कलच्या बाहेर देखील चेंडू जात नाही आहे त्यांचे. किती जोरात फटकवले तरी जे आपण त्याच्या वेगाची मर्यादा तपासू शकतात. फोटो पण पाठव. व्हिडिओ काढ व्हिडिओ. अतिशय वेगवान अशी गोलंदाजी इथे सादर करताना रोहित आचारी. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू. केवळ 6 धावा धावफलकावरती लागलेल्या. अजूनही केवळ 6 धावांवरती 3 गडी बाद आहेत सायलेक्स बी संघाचे. अतिशय दयनीय अशी अवस्था करून ठेवलेली आहे मॅगेलोनच्या गोलंदाजांनी. आणि हा 4 धावांकरता टोरलेला चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. केवळ 2 धावा मिळतील. धावसंख्या झाली 8. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू रोहित आचार्य यांच्याद्वारे. धावसंख्या केवळ आणि केवळ फक्त 8. अतिशय दयनीय अशी अवस्था. तिसरं षटक चालू आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये सायलेक्स बी संघाची अवस्था 3 गडी बाद 8. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि हे यशस्वी असं तिसरं षटक रोहित शर्मा यांचं. आणि पुढील गोलंदाज रवी विश्वकर्मा. शिक्षकी पेशेचा खेळाडू रवी विश्वकर्मा इथे
आणि सामन्याचे सूत्र आता रवी विश्वकर्मा यांच्या हातामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी. पाचच्या पाचही गोलंदाज इथे अतिशय तेज गोलंदाजी करताना इथे धावसंख्या अजूनही 8. हॅलो. तुमच्या टाइप मध्ये बोलले मी. पहिल्या रिवर्सला बेहोश पडले तर अजून बेहोशच आहे. अरे वा 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 वा. आणि सुरेख असा फटका, 1 धावा करता. आणि यापुढील सामना कानसाई बॉईज विरुद्ध मॅगी 11 त्यांच्यात होईल अशी शक्यता या सामन्याची अवस्था बघता असं वाटत आहे. मॅगी 11 या विजयाने आगेकूच करत आजच्या दिवसाच्या सर्वोत्तम स्थानी बसतील आणि हलक्या तंटवलेल्या 2 धावांच्या करता नाही, केवळ एकच धाव मिळेल. राजस्थान. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 14.
आणि आता जिंकण्याकरता 6 चेंडूमध्ये 38 धावांचं अशक्य प्रयास लक्ष्य. सायलेक्स 11 आणि सुंदर असा अतिशय वेगवान असा चेंडू अतिशय जोर काढून गोलंदाजी करत आहेत. आणि खणखणीत असा टोललेला चेंडू, परंतु केवळ सनी यांना एका धावेवरती समाधान. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि तितक्याच लिहिल्या खेळलेला हा चेंडू छोट्या चनीचा खेळाडू. आणि खणखणीत असा टोललेला चेंडू अतिशय सुरेख असा फटका. आणि शेवटचे हे 2 औपचारिक चेंडू आणि हा पुन्हा एकदा हवेत भिरकवला चेंडू 4 धावांच्या करता दुसरा चौकार सायलेक्स संघातर्फे. संग्राम उर्फ सनी यांच्या फलंदाजीतून. आणि अशा प्रकारे ही एक धाव घेत मॅगी इलेव्हनचा संघ अंतिम फेरीत दाखल. आणि यापुढील अंतिम सामना कांसाई बॉईज विरुद्ध मॅगी इलेव्हन या 2 संघांदरम्यान होईल. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. आणि सामन्याचा मानकरी ठरलेला आहे दिनेश कांबळे.